19 फेब्रुवारी म्हणजे उभ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। त्या निमित्ताने उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, तरुण मंडळी तथा सर्व शिवभक्त गावकरी मंडळींना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय शिवराय। मित्र, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय तर छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, श्री म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीचे तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। औरंगजेब हा अख्ख्या हिंदुस्थानचा बादशाह होता, परंतु त्याची नजर होती ती आपल्या स्वराज्यावर। या ठिकाणी स्वराज्यामध्ये वेगवेगळं म्हणजे सत्तेचं विभाजन झालेलं होतं। विजापूरचा आदिलशाह होता, अहमदनगरचा निजामशाह होता आणि तेच तिथले राजे होते। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ते स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य। असं प्रत्येक जणांना या ठिकाणी वाटत होतं की आपलं स्वतःचं राज्य आहे, आणि जेव्हा एखादी गोष्ट स्वतःची असते तेव्हा त्या गोष्टीसाठी माणूस मरायला आणि मारायला कधीही मागं पुढं बघत नाही। आणि मावळे तसेच होते, त्या ठिकाणी मरणासाठी युद्ध चालू होतं। विचार करा की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण न करता स्वतःच्या नावाचं राज्य निर्माण केलं असतं तर, समजा शिवरायांनी शिवराज्य असं निर्माण केलं असतं तर काय म्हटले असते तानाजीला, तानाजी तू कोंढाणा लढव, तुला पंचायत समितीचं तिकीट देतो। लढला असता तानाजी कोंढाणा? काय म्हटले असते बाजी प्रभूला, बाजी प्रभू तुम्ही ते घोडखिंड लढवा, तुम्हाला जिल्हा परिषदेचं तिकीट देतो। काय म्हटले असते त्या जीवा महाराला की तू माझा अंगरक्षक राहा, मी तुला जिल्हा बँकेमध्ये अध्यक्ष करतो। राहिला असतो तो अंगरक्षक? कसा निर्माण झालं असतं हे स्वराज्य, आणि कशाला कोणी स्वराज्यासाठी जीव दिला असता? परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे हुशार होते, पराक्रमी होते, म्हणून त्यांनी स्वतःच्या नावाचं राज्य निर्माण न करता स्वराज्य निर्माण केलं। आणि त्यामुळेच आपण म्हणतो की विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला। अरे स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा माझा शिवबा होऊन गेला, असा माझा शिवबा होऊन गेला। 26 जानेवारी 1645 रांजेगावचे बाबाजी भिकाजी गुजर हे एक पाटील होते। त्या पाटलानं भर दिवसा सर्वांसमक्ष एका गरीब शेतकऱ्याच्या पोरीला उचलून नेले, तिची त्या ठिकाणी आबरू लुटली। वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाटलाचा चौरंग केला। चौरंग करणं म्हणजे हात पाय त्या ठिकाणी कापून टाकणे। विचार करा, तो जर कायदा आत्ता लागू असता तर किती चौरंग या ठिकाणी आपल्याला दिसले असते आणि किती आया बहिणीची इज्जत या ठिकाणी वाचली असती। दुसरा असाच एक प्रसंग, महाराजांनी कल्याणची लूट घडून आणली। कल्याणच्या लुटीमध्ये सुभेदार मुल्ला अहमद याला कैद करण्यात आलं। त्या मुल्ला अहमद याला कैद करण्यात आलं। लुटीमध्ये आपल्या स्वराज्याला खूप मोहरा, खूप सोनं त्या ठिकाणी मिळालं। त्या लुटी बरोबर कल्याणच्या सुभेदाराची सून सुद्धा होती। आपले जे आबाजी सोंदे होते त्यांनी तिलाही कैद केलं, आणि ती लूट आणि ती सुभेदाराची सून यांना घेऊन ते त्या ठिकाणी पुण्याला गेले। त्यांना वाटलं की आपण हिला दासी म्हणून ठेवावं, म्हणजे महाराज आपल्यावर खुश होतील, आपल्याला बक्षीस देतील। परंतु झालं मात्र उलटच।
महाराज त्यांच्यावर कडाडले की आबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? हे स्वराज्य म्हणजे धर्माचं, नीतीचं, न्यायाचं, हे स्वराज्य म्हणजे स्त्रियांचा संरक्षणाचं. आबाजींना चूक लक्षात आली, त्यांनी त्या ठिकाणी मान खाली घातली आणि तेव्हा महाराजांनी त्या ताईला म्हणजे त्या मुस्लिम ताईला त्या ठिकाणी परत पाठवली. हा प्रसंग लक्षात येताच त्या ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ती म्हणाली, स्त्रियांचा सन्मान करी स्त्रियांचा राखी मान, स्त्रियांचा सन्मान करी स्त्रियांचा राखी मान. मा जिजाऊने जन्म दिला आम्हा माऊल्यांना शुभांचा अभिमान, आम्हा माऊल्यांना शुभांचा अभिमान. मित्र, राज्य निर्माण करणं सोपं, परंतु ते टिकवता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य तर निर्माण केलंच, परंतु ते टिकवूनही दाखवलं. धोका, स्वराज्याला धोका आहे तर जमिनीवरनं नाही तर समुद्रातून आहे, हे शिवरायांना 350 वर्षापूर्वीच लक्षात आलं होतं. आणि आता 10-11 वर्षापूर्वी जेव्हा 2011ला 26/11चा हल्ला आपल्या मुंबईवर झाला, तेव्हा कुठं आपल्या लक्षात आलं की महाराष्ट्राला धोका हा समुद्रातून आहे. म्हणजे किती दूरदृष्टी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची होती बघा. आणि झालंही तसंच. 12 सप्टेंबर 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी सरदार दौलत खां आणि नागनाथ ढंडारी यांनी पहिलं समुद्रावरती आक्रमण केलं या इंग्रजांवरती. आपल्या बाजूला कोण होतं? तर आपल्या बाजूला हे 2 सरदार होते, तसेच आपल्या बाजूला बछवारे होते. समोरच्या बाजूला होता हेनरी डोर्क, अतिशय कुशल युद्ध नेता. त्याच्यासोबत 2 युद्ध नौका होत्या. एकीचं नाव होतं टिटेरियन, दुसरीचं नाव होतं रिवेंज. त्या 2 युद्ध नौका, प्रगत सैन्य म्हणजे चांगलं शिकलेलं सैन्य त्या ठिकाणी समोर. आणि आपल्या स्वराज्याच्या मछवाऱ्यांनी त्या इंग्रजांचा कंप्लीट पराभव त्या ठिकाणी केला. हा स्वराज्याचा पहिला सागरी विजय होता. मित्रांनो, आजकाल काय होतं बघा, आजकालची आपली तरुण पिढी म्हणजे 18 वर्ष 20 वर्ष 22 वर्षाचे पोरं त्या ठिकाणी मस्तपैकी दारू पिता, मस्त सुट्टा मारता, काही तंबाखू खाता. आपण बघा, त्यांना म्हणा, आपला सामाजिक अनुभव आहे, त्यांना म्हणा की बाबा हे चुकीचं आहे, तू तंबाखू खाजू नको. तो 3 कारणं सांगतो. त्याचं पहिलं कारण असतं, मी जर घेतली नाही तर मला करमत नाही. तुम्ही त्याला सांगा, अरे बाबा हळूहळू करमल. नंतर तो दुसरं कारण सांगतो. काय सांगतो? की मला म्हणजे पचन होत नाही म्हणतो. तुम्ही त्याला सांगा, नाही बाबा थोड्या दिवसांना होईल पचन, तू सोड. पण तो तिसरं कारण सांगतो ना, आपल्याला सगळ्याला माहिती ते लय इंटरेस्टिंग कारण आहे. तो तिसरं कारण असं सांगतो आपल्याला की म्हणे मला टॉयलेट येत नाही, म्हणजे संडास येत नाही. अरे बाबा तुला संडास येत नाही, तू 2 दिवस नाही येणार, 1 महिना नाही येणार, 2 महिने, मग तर येईलच ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच याच्या मागे की महाराज त्या टायमामध्ये शत्रूंच्या विरोधात लढत होते आणि आपण स्वतः निर्माण केलेल्या शत्रू सोबत सुद्धा लढू शकत नाही. म्हणजे शिवजयंतीतून आपण काय शिकायला पाहिजे, तर हे शिकायला पाहिजे. नुसतं डीजे वाजवणं आणि डीजेवरती नाचणं म्हणजे शिवजयंती नाही. विचारामध्ये परिवर्तन म्हणजे शिवजयंती आहे. आणि तेच आपल्या छत्रपतीकडून आपल्याला शिकायला भेटतं. आणि त्यामुळे म्हणूनच मी म्हणतो, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. अरे हा जन्मच काय, असे हजारो जन्म गेले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही, नाद शिवरायांचा सुटणार नाही. हेनरी डोर्कचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये आपल्या शिवरायांचा मृत्यू झाला. अजून काही दिवस
अजून काही दिवस जर शिवराय जगले असते तर त्याच टायमावरती मुंबईमध्ये स्वराज्याचा भगवा फडकला असता. परंतु दुर्दैव 1885 मध्ये एक जेम्स डगलस नावाचा इंग्रज त्याच्या अराउंड द बॉम्बे या ग्रंथामध्ये लिहितो की अरे नशीब, हा राजा जमिनीवर जन्माला आला, हा जर सागर किनारी जन्माला आला असता तर 150 वर्ष या हिंदुस्थानावर राज्य करणं तर दूरच, परंतु या हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा आपल्याला नीट पाहायला मिळाला नसता, असा तो आपल्या ग्रंथामध्ये लिहितो. म्हणजे किती महान शिवरायांचं कार्य होतं. मित्र, राजा पडला तो सैन्य पडतो, असे किती उदाहरणं या आपल्या इतिहासामध्ये आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय असं उदाहरण आहे की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा 30 वर्ष मराठ्यांनी या औरंगजेबाला इथं खेळवलं होतं. असे हे महाराज. तर शेवटी एवढंच बोलतो, ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 हत्तींची ताकद मिळते, आम्हाला 100 हत्तींची ताकद मिळते. तर एक जोरदार घोषणा या ठिकाणी देऊया. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. जय शिवराय.